सिस्टीम ह्यूमनची आपल्याला स्टडी करायची आहे. या ह्यूमनच्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 3 मेन पार्ट आपल्याला अगोदर स्टडी करायचे आहेत. एक म्हणजे ब्लड, ज्याचा फ्लो होतोय, जे सतत बॉडी मध्ये फिरत राहतंय ते ब्लड. त्यानंतर त्या ब्लडला घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या, ब्लड व्हेसल्स, आणि या ब्लडला सतत फिरत राहावं याच्यासाठी पंपिंग ऑर्गनची गरज आहे. पंपिंग ऑर्गन म्हणजे हार्ट. So circulatory system of human consists of blood, blood vessels and heart. Blood अतिशय महत्वाचा लिक्विड किंवा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आपल्यामध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याच्यापैकी महत्वाचा कनेक्टिव्ह टिश्यू आहे ब्लड. या ब्लडचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे हिमॅटोलॉजी. मेलच्या बॉडीमध्ये 5 ते 6 लिटर एवढं ब्लड असतं आणि फिमेल मध्ये 4 ते 5 लिटर एवढं ब्लड असतं. रेड कलरचं दिसतं, याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे. जर कॉकरोचचं ब्लड पाहिलं तर ते पांढरं दिसतंय, आपल्याला थोडं पांढरट कलरचं दिसतंय, कारण हिमोग्लोबिन नाही आहे त्यात. आरबीसीज नसतात, त्यात हिमोग्लोबिन नसतं, म्हणून असं आहे. हे ब्लड रेड कलरचं आहे. त्यानंतर या ब्लडचा पीएच 7.3 च्या आसपास आहे. स्लाइटली अल्कलाइन आहे हे ब्लड, स्लाइटली अल्कलाइन आहे. आणि या ब्लड मध्ये 2 महत्वाचे कंपोनंट असतात. 55% या ब्लड मध्ये आहे प्लाझ्मा आणि 45% या ब्लड मध्ये आहेत ब्लड सेल्स. सो इट कन्सिस्ट ऑफ 55% लिक्विड पार्ट, फ्लुइड पार्ट, that is plasma, and 45% part blood cells. प्लाझ्मा म्हणजे त्या ब्लडचा लिक्विड पार्ट आहे, स्ट्रॉ कलरचा प्लाझ्मा असतो. 55% प्लाझ्मा आहे आणि हा लिक्विड पार्ट आहे. या लिक्विड पार्ट असल्यामुळं याच्यामध्ये 90% वॉटर असतं. 90% वॉटर आहे. 7% त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स असतात. प्रोटीन म्हटलं तर अल्ब्युमिन, ब्लड कोलायडल ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी, ऑस्मोसिस साठी इथं अल्ब्युमिन प्रोटीन आहे. डिफेन्स सिस्टीम मेंटेन करण्यासाठी इथं ग्लोब्युलिन प्रोटीन आहे. ग्लोब्युलर प्रोटीन्स आहे डिफेन्स सिस्टीम साठी. ग्लोब्युलर प्रोटीन्स यामध्ये असतात. त्यानंतर रक्त गोठण्याची, म्हणजे जर जखम झाली, काही इंजुरी झाली तर ब्लिडिंग सुरू होतं, ते स्टॉप करण्यासाठी तिथं फायब्रिनोजेन नावाचे प्रोटीन पाहिजेत. फायब्रिनोजेन असे अनेक टाईपचे प्रोटीन्स. अल्ब्युमिन प्रोटीन आहे,
हे अल्ब्युमिन प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन, फायब्रिनोजिन असेल, असे वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स, वेगवेगळे काम करणारे प्रोटीन्स यामध्ये असतात. त्यानंतर याच्यामध्ये ग्लुकोज आहे, ॲमिनो ॲसिड आहे जे आपण फूड मधून घेतलेले आहेत, फॅटी ॲसिड आहे, ग्लिसरॉल आहे, सर्व विटॅमिन्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे मिनरल्स यामध्ये आहेत. सॉल्ट्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ॲमिनो ॲसिड्स आहेत, फॅटी ॲसिड आहेत, ग्लिसरॉल आहे, ग्लुकोज आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे हार्मोन यामध्ये आहेत. वेगवेगळ्या टाईपचे हार्मोन सुद्धा ब्लड मधूनच कॅरी केले जातात. आणि हे सर्व काम म्हणजे मेन जो ट्रान्सपोर्ट आहे, वेगवेगळ्या कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या प्लाझ्मा मधून होतं. त्यामुळं मेजर कॉन्स्टिट्यूएंट प्लाझ्मा मध्ये असतात. मेजर कॉन्स्टिट्यूएंट त्यामध्ये प्लाझ्मा मध्ये असतात, कारण वेगवेगळी कामं याला ट्रान्सपोर्टची करावी लागतात. गॅसेस सुद्धा थोड्याफार प्रमाणात आहेत. असे वेगवेगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते इथं असतात आणि त्याचा वेगवेगळ्या कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट करणं हेच प्लाझ्माचं मेन फंक्शन आहे. बाकी सेल कशासाठी आहेत? सेल एक तर आरबीसी म्हटलं तर O2 आणि CO2 चा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आरबीसी असतात. रोग प्रतिकार शक्ती डिफेन्स मेकॅनिझम साठी WBC असतात. आणि जर इंजुरी झाली तर ब्लिडिंग सुरू होतं, ते रक्त गोठून ते सील रक्तवाहिनी जे फुटलेली आहे ती फुटलेली रक्तवाहिनी सील करण्यासाठी प्लेटलेट आहेत. तर मेन पर्पज ब्लड सेलचा, ब्लड कार्पस्कलचा काय आहे? आरबीसी चा ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड सम अमाउंट ऑफ CO2. इथं प्लाझ्मा मध्ये पण मोठ्या प्रमाणावर CO2 बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे पीएच मेंटेन व्हायला सुद्धा मदत होते. ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2 हे आरबीसी चं मेन फंक्शन आहे. WBC जे आहेत त्या सगळ्या WBC डिफेन्स सिस्टीमशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, वेगवेगळ्या डिसीज डेव्हलप करणाऱ्या ऑर्गॅनिझम पासून, कंपाऊंड पासून आपल्या शरीराचा बचाव करण्याचं काम WBC करतात. आणि इंजुरी झाली तर ब्लिडिंग स्टार्ट होतं आणि ब्लिडिंग स्टार्ट झाल्यामुळं ते कुठंतरी ब्लड व्हेसल सील केली पाहिजे आणि ते सील करण्यासाठी कुणाची मदत होते? प्लेटलेटची. अशा या 45% ब्लड कार्पस्कल्स आहेत. 45% ब्लड सेल्स आहेत आपल्या ब्लड मध्ये. यामध्ये आरबीसी महत्वाचे. आता रेड ब्लड कार्पस्कल्स किंवा त्याला आपण म्हणतो इरेथ्रोसाइट्स. याला आपण इरेथ्रोसाइट म्हणूया. आरबीसी लहान मूल असेल तर त्याच्या लिव्हर, स्प्लीन या ठिकाणी
एम्ब्रॉनिक कंडिशनमध्ये असताना तिथं ब्लड बनतंय, त्यावेळेस ते तिथून बनतंय. परंतु आत्ता आपल्या बॉडीमध्ये म्हटलं तर आरबीसी बनण्याचं काम हे कुठं केलं जात आहे? लॉंग बोन्स जे आहेत त्यांच्यामध्ये मॅरो, बोन मॅरो आहे, रेड बोन मॅरो. म्हणजे रेड बोन मॅरो मध्ये आरबीसी तयार केल्या जातात. आरबीसी प्रोडक्शन हेच रेड बोन मॅरोचं मेन फंक्शन आहे. प्रोडक्शन ऑफ आरबीसी अँड सम टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. आणि ह्यांनी आरबीसी तयार कराव्यात याच्यासाठी एक महत्वाचं हार्मोन किडनीकडनं येतं. त्याचं नाव आहे इरेथ्रोपायोटीन. इरेथ्रोपायोटीन. इरेथ्रोपायोटीन हे किडनीकडनं तयार केलं जाणारं एक हार्मोन आहे. ते बोन मॅरोकडं जाणार आणि बोन मॅरोला सांगणार तुम्ही आरबीसी प्रोडक्शन स्टार्ट करा. सो इट स्टिम्युलेट द आरबीसी प्रोडक्शन इन बोन मॅरो. या आरबीसी ज्या आपल्या ब्लड मध्ये आहेत 5.3 to 5.8 क्युबिक mm per 100 ml ऑफ ब्लड एवढ्या आरबीसी मेल मध्ये असतात. आणि म्हणजे 5.2 पासून आणि फिमेल मध्ये 4.3 to 5.2 या दरम्यान किंवा 5.3 या दरम्यान आरबीसी काउंट असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरबीसी आहेत. जर डब्ल्यूबीसीचं कंपॅरिझन केलं तर 600 आरबीसी इक्वल टू 1 डब्ल्यूबीसी. म्हणजे आरबीसीचं प्रमाण प्रचंड आहे. या आरबीसी कशा असतात? सर्क्युलर किंवा अशा बाय कॉन्केव. का बाय कॉन्केव आहेत? इट इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. सरफेस एरिया वाढवण्यासाठी. सुरुवातीला ज्या नवीन आरबीसी बनतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो आणि बाकीचे सेल ऑर्गॅनेल सुद्धा असतात. परंतु मॅच्युअर आरबीसी होताना, आरबीसीचं मॅच्युरेशन होताना कॅरिओलायसिस प्रोसेसनं न्यूक्लियस डिसऑर्गनाइज होतो आणि मग न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल्स त्यातून नष्ट होतात. सो मॅच्युअर आरबीसी आर नॉन न्यूक्लिएटेड. प्रश्न निर्माण होईल की आरबीसी आपल्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. फिशच्या आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत, फ्रॉगच्या आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत, रेप्टाइलच्या आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत. फक्त मॅमल मध्ये कॅमल आणि लामा सोडले तर बाकी सगळ्यांच्या आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत. आपल्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. मग आपल्या आरबीसी न्यूक्लिएटेड नाहीत, मॅच्युअर आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड होणं हे चांगलं आहे का वाईट आहे? फायद्याचं आहे का नुकसानकारक आहे? तर फायद्याचंच आहे. कारण न्यूक्लियस राहिला असता, सेल ऑर्गॅनेल आरबीसी मध्ये राहिले असते तर स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये बराचसा भाग खर्च झाला असता, एनर्जी खर्च झाली असती, जागा व्यापली असती आणि हिमोग्लोबिनला जागा कमी मिळाली असती. या आरबीसीचं जे मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणतो डोनान्स मेम्ब्रेन.
आणि मग मॅच्युअर आरबीसी मध्ये न्यूक्लियस सेल ऑर्गॅनेल नसल्यामुळं फक्त 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 इथं स्ट्रोमा आहे. आणि या स्ट्रोमामध्ये हिमोग्लोबिन मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या प्रमाणावर हिमोग्लोबिन भरलेलं आहे. म्हणजे न्यूक्लियस असणाऱ्या आरबीसीचं कंपॅरिझन केलं तर कितीतरी पटींनी या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतं. म्हणजे हिमोग्लोबिन जास्तीत जास्त त्यात वाढवावं हा खरा तर न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल नसण्यामुळं मागचा उद्देश आहे. नॉन न्यूक्लिएटेड आहे. याचं एक्झाम्पल आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड का झाल्या असा क्वेश्चन काही ठिकाणी विचारला जातो. याचं एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. पूर्वीच्या काळात आपण एक्झाम्पल राहुल गांधींचं देत होतो. राहुल गांधी एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आले होते आणि कॉलेजमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तिथं त्यांना क्वेश्चन विचारला गेला की आता सलमान खान आणि राहुल गांधी यांना प्रश्न प्रत्येकजण विचारणारच आहे की तुमचा कार्यक्रम कधी आहे, लाडू कधी आहेत, आम्हाला बोलवणार की नाही, नाही जरी बोलवलं तरी आम्ही इथून समाधान मानू, पण लवकर लग्न करा. तो प्रश्न त्यांना विचारला गेला तर त्यांनी उत्तर दिलं, राहुल गांधींनी उत्तर दिलं, मी जर लग्न केलं तर माझ्या संसारासाठी मला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल आणि मग देशासाठी मला वेळ कमी पडेल, म्हणून मी लग्न करणार नाही. म्हणजे न्यूक्लियस असता तर स्वतःच्या व्यापासाठी जास्त जागा व्यापली असती, खर्च झाला असता असं. पण आता पूर्वीच्या काळात ते उदाहरण लागू होतं, त्यावेळी ते दिलं जात होतं. परंतु आता एकदम एक्सलंट त्याच्यावर फिट बसणारं एक्झाम्पल म्हणजे नरेंद्र मोदी. आता सुरुवातीपासून न्यूक्लियसच नसता तर राहुल गांधींचं उदाहरण लागू पडलं असतं, पण न्यूक्लियस आहे ना. जसं त्यांनी लग्न केलं आणि नंतर ते वेगळे झाले आणि पूर्णपणे देशसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. पूर्णपणे त्यांनी देशासाठी वाहून घेतलं. म्हणजे लग्न केलं नंतर वेगळे झाले. न्यूक्लियस होता, आता तो न्यूक्लियस डिजनरेट झाला आणि पूर्ण एरिया जो आहे तो हिमोग्लोबिन 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 साठी उपलब्ध केला. त्यामुळं इतरांच्या इफिशियन्सीमध्ये आणि त्यांच्या इफिशियन्सीमध्ये फार मोठा फरक पडतो. 2-3 तास फक्त झोपतात, सुट्टी घेत नाहीत. कारण कुटुंबाचाच विषय नाही, त्यामुळं कुटुंब असतं तर कुटुंबाबरोबर फिरावं लागलं असतं, बायकोच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या असत्या. बायको आणि घरातल्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करता करता सगळेजण बेजार होतात. तो प्रश्नच त्यांना नाही आणि म्हणून ते जास्तीत जास्त वेळ देशाला देऊ शकतात. तशा आपल्या आरबीसी डिव्होटेड आहेत. जसे नरेंद्र मोदी देशासाठी डिव्होटेड आहेत, तशा आपल्या आरबीसी सुद्धा आपल्या ब्लडमध्ये डिव्होटेड सेल्स आहेत. कारण स्वतःचं काही ठेवलं नाही त्यांनी. हिमोग्लोबिनचा एरिया जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त इथं दिलेला आहे, ठेवलेला आहे. म्हणजे न्यूक्लिएटेड आरबीसीच्या मानानं नॉन न्यूक्लिएटेड सेल असल्यामुळं इथं हिमोग्लोबिन भरपूर 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 अकोमोडेट होतं. म्हणजे O2CO2 ट्रान्सपोर्ट न्यूक्लिएटेड आरबीसीच्या मानानं प्रचंड आहे. आपल्यामध्ये इफिशियन्सी जास्त आहे. अशा आपल्या आरबीसी आहेत. मग क्वेश्चन काही ठिकाणी विचारला जातो, आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गॅनेल नाहीत, मग आरबीसी कोणत्या टाईपचं रिस्पिरेशन फॉलो करतात?
आरबीसी ॲरोबिक आहेत का ॲनारोबिक आहेत, तसा विचार केला तर ॲनारोबिक रिस्पिरेशन इथं फॉलो केलं जातं. ॲनारोबिक रिस्पिरेशन फॉलो करतात आरबीसी. त्यानंतर जसं जसं आपण हाय ॲटिट्यूडला जाऊ, म्हणजे समजा आपण हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागात गेलो तर त्या भागाचे लोक जे आहेत, त्याच भागाचे लोक जे आहेत ते लाल बुंद त्यांचे गाल दिसतात. लाल बुंद शरीर असलेले लोक त्या भागात जास्त दिसतात. कारण काय? का झालं लाल शरीर? जसं मी नेहमी म्हणतो, काश्मीरच्या लोकांचे गाल असतात एकदम लाल, आणि आपल्या भागात कुणी केले तरच होतात लाल. कारण काय? जसं जसं आपण हाय ॲटिट्यूडला जाऊ तसं काय होतंय? प्लांटेशन कमी होतंय, प्लांटचं प्रमाण कमी होतंय, प्लांट कमी होत आहेत. आणि जसं जसं प्लांट कमी होत आहेत तसं तसं काय होतंय? वरती बर्फ आहे, फक्त बर्फ आहे. ऑक्सिजनचं प्रमाण कमी, प्लांट कमी म्हणजे ऑक्सिजन कमी. आणि मग आपले जे सैनिक आहेत ते सियाचीन म्हणा किंवा त्या भागात टायगर हिल्स म्हणा किंवा या सियाचीन भागात म्हणा किंवा काश्मीरच्या टायगर हिल्स वगैरे तशा प्रकारच्या हिली एरियामध्ये राहणं अतिशय कठीण आहे. बाहेर पडलं, बर्फात गेलं, कुठं खाली गेलं, कुठं सापडायचा विषयच नाही. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं संरक्षण ते करत असतात. तर अशा हाय टाईड एरिया म्हणजे हाय ॲटिट्यूडला जर गेलो आपण तर काय होतंय? प्लांटेशन कमी. प्लांटेशन कमी म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा? ऑक्सिजन कमी. ऑक्सिजन कमी म्हटल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातंय? हिमोग्लोबिनचं, या आरबीसीचा काउंट वाढवला जातोय. म्हणून काश्मीरच्या लोकांचा आरबीसीचा काउंट जास्त आहे, आरबीसीचं प्रमाण त्यांच्यात जास्त आहे. कशासाठी? टू टेक मोर अँड मोर ऑक्सिजन, आरबीसी काउंट गेट इन्क्रीज. जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा यासाठी आरबीसी काउंट त्या एरियातल्या लोकांचा वाढतो आणि म्हणून तिथले लोक जे आहेत ते लालबुंद दिसतात. कारण त्यांच्यामध्ये आरबीसी काउंट आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. तर यावर पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या आरबीसीचं लाईफ किती आहे? 120 दिवसांचं लाईफ आहे. या आरबीसीचं लाईफ किती? तर 120 दिवसांचं लाईफ आहे. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय भरलेलं आहे? हिमोग्लोबिन भरलेलं आहे. मग हिमोग्लोबिन काउंट कसा असतो? आपल्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान मेलमध्ये, 12.5 ते 16च्या दरम्यान फिमेलमध्ये हा HB काउंट आहे. आपण ते हिमोसायटोमीटर किंवा वेगवेगळे मीटर्स असतात त्याच्या सहाय्याने हिमोग्लोबिन चेक करतो. 12.5 पेक्षा जास्त असेल, 11.5 12.5 पेक्षा जास्त असेल तर फिमेलमध्ये नॉर्मल काउंट आहे आणि 13 पेक्षा जास्त असेल तर मेलमध्ये नॉर्मल काउंट आहे. आता हे हिमोग्लोबिन जे आहे ते कशाने बनलेलं आहे? याच्यामध्ये हिम हा आयर्न कंटेनिंग कंपाऊंड आहे. हा आयर्न कंटेनिंग कंपाऊंड आहे आणि त्याच्या बरोबर आहे ग्लोब्युलर प्रोटीन.
हिम आणि ग्लोब्युलर प्रोटीन इथं आहे. या हिमोग्लोबिन मध्ये 2 अल्फा चेन्स असतात आणि प्रत्येकामध्ये 141 अमिनो ऍसिड असतात. प्रत्येकामध्ये 141 अमिनो ऍसिड असतात. 2 बीटा चेन्स इथं आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 146 अमिनो ऍसिड असतात. 146 अमिनो ऍसिड त्यामध्ये असतात. असं हे हिमोग्लोबिन अतिशय महत्वाचं आहे. आणि या हिम नावाचा जो कंपाऊंड आहे त्याच्यामुळंच आपल्या आरबीसीला लाल रंग आहे. आयर्न कंटेनिंग कंपाऊंड आहे, त्यामुळं आयर्न पाहिजे. हिमोग्लोबिन बनवण्यासाठी आयर्न पाहिजे. जर का आपल्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं तर आयर्न जास्त असलेले कंपाऊंड आपल्याला खायला दिले जातात. किंवा आता मार्केटमध्ये लिम आयर्न असं एक पावडर मिळते. म्हणजे तिथं आयर्न भरपूर असल्याशिवाय हिमोग्लोबिन बनणार नाही. आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर आपली इफिशियन्सी राहणार नाही. ते वाढावं म्हणून आपण लिम आयर्न ही पावडर जी घेतो, हे औषध घेतो, किंवा अन्य औषध असतील आणखी काही. तर हिमोग्लोबिन हे अतिशय महत्वाचं आहे यामध्ये. आणि याचं काम काय? हिमोग्लोबिन म्हणजे कॅरियर आहे. जसं आपण काय करतो, एखादी बाजारात वस्तू घेतो. समजा बाजारात गेलोय आपण आणि टीव्ही घेतलाय, तर एक टेम्पो, आपण छोटा टेम्पो, टमटम म्हणा, टेम्पो म्हणा, काही म्हणा, त्या टेम्पोवाल्याला सांगतो एवढं घरी पोचव. आणि घरी आल्यानंतर पुन्हा आपण इथून पण काहीतरी द्यालो. समजा आपण वाटलं की काहीतरी आमच्याही घरचं एवढं सामान आहे, जरा दुसरीकडे पोचव. म्हणजे हा टेम्पोवाला काय करतो, इकडून तिकडं हे सामान पोचवायचं काम करतो. हिमोग्लोबिन सुद्धा ऑक्सिजन 97 to 98% ऑक्सिजन पोचवतो. 97 to 98% ऑक्सिजन पोचवतो आणि थोड्याफार प्रमाणामध्ये CO2 सुद्धा तो ट्रान्सपोर्ट करतो इन द फॉर्म ऑफ कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. थोड्याफार प्रमाणामध्ये CO2 चा ट्रान्सपोर्ट करतो कार्बॅमिनो हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये. आणि ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट मेनली तो करत असतो, हिमोग्लोबिन करत असतं ऑक्सी हिमोग्लोबिनच्या रूपानं. ज्याप्रमाणे आपण टेम्पो लावला, सामान इकडून तिकडं नेलं, त्याप्रमाणे ऑक्सिजन भरपूर पोचवायचा आणि थोडाफार कार्बन डायऑक्साईड घेऊन यायचं. अशा प्रकारचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. आता या आरबीसीचं नंतर काय होतं, 120 दिवसानंतर काय होतं? 120 दिवसानंतर त्यांचा डेथ होतो, मृत्यू होतो. मग या डेड आरबीसी कुठं न्यायच्या? या डेड आरबीसी कुठं घेऊन जायचं? तर या डेड आरबीसी पुन्हा एकतर लिव्हर, स्प्लीन या ठिकाणी न्यायच्या. त्या स्प्लीनला म्हटलेलं आहे ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. डेड आरबीसी साठवून तिथं ठेवल्यात त्यांनी, ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. लिव्हर कडे आल्यानंतर काय करणार? लिव्हर काय करणार? आरबीसीचं डेड आरबीसी आता नको आहेत, या डेड आहेत, परंतु डेड असलं तरी त्यातलं काही महत्वाचं असेल तरी काढून घ्यायचं आहे. डेड सेल आहेत, परंतु त्यातलं महत्वाचं काय असेल तर काढून घ्यायचं आहे. आणि म्हणून या आरबीसीचं ब्रेकडाऊन होतं. याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, या हिमोग्लोबिन मधलं
काढून घ्यायचं आणि ग्लोब्युलर प्रोटीन जे आहे, ग्लोबिन जे आहे, त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याचं ब्रेकडाऊन करताना कशानं बनणार आहे ते अॅमिनो